हरे कृष्णा, मी कृष्णवी. भगवद्गीता सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत. आज आपण भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 7 बघणार आहोत. सर्वात प्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये राधे राधे लिहा. चला तर मग सुरू करूया. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वा धर्म सम्मूढ चेता यच्छेयस्यान्निश्चित ब्रूहि तत्मे शिष्यस्तेह शाधिमा त्वा प्रपन्नम. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्य चरणाविषयी गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे यासंबंधी मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. तात्पर्य, स्वभावातच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे. या जगात पदोपदी गोंधळून टाकणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मनुष्याने जीवनातील ध्येयप्राप्तीविषयी योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. आपल्या इच्छेविनाही घडणाऱ्या सर्व गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा आदेश देते. या गुंतागुंती कोणी पेटवल्याविना पेट घेणाऱ्या वनव्याप्रमाणे आहे. जगातील परिस्थिती अशीच आहे. असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो. कोणालाही वनवा नको असतो, तरीही तो पेट घेतो आणि आपण गोंधळूनही जातो. म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्या याविषयीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला प्रामाणिक आध्यात्मिक गुरुचा आश्रय लाभलेला आहे तिला सर्व गोष्टींचे ज्ञान असते. यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळातच खितपत न पडता आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेतला पाहिजे. हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. कोणता मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो? ज्याला जीवनातील समस्यांची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो. बृहदारण्य उपनिषदामध्ये गोंधळलेल्या मनुष्याचे वर्णन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे. यो वा एतदक्षर गार्ग्य विदित्वा स्मा लोकात प्रेती सकृपण. मानव असूनही जो जीवनातील समस्या सोडवित नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्रा मांजऱ्याप्रमाणे या जगताचा त्याग करतो तो कृपण मनुष्य होय. जीवासाठी हे मनुष्य जीवन म्हणजे अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे, ज्या योगे तो जीवनातील समस्यांचे निराकरण करू शकतो. म्हणून या संधीचा योग्य प्रकारे लाभ न घेणाराच कृपण आहे. उलट पक्षी ब्राह्मण असतो तो या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडवण्याइतपत बुद्धिमान असतो. येत दक्षर गार्गी विदित्वा स्मा लोकात प्रेतिस ब्राह्मण. देहात्मबुद्धीने वश झालेला कृपण व्यक्ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादींच्या प्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवतात. त्वचा रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर, उदाहरणार्थ आपल्या पत्नीवर, मुलांवर आणि इतर सदस्यांवर आसक्त होतो. कृपण व्यक्तीला वाटते की आपण आपल्या कुटुंबियांचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो किंवा आपले कुटुंब आणि आपला समाज आपल्याला मृत्यूच्या दाढीतून वाचवू शकतो. आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशूंमध्येही अशा प्रकारची कौटुंबिक आसक्ती आढळून येते. अर्जुन बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की आपली कुटुंबियांवरील आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची आपली इच्छा ही आपल्या गोंधळास कारणीभूत आहे. जरी तो समजू शकत होता की आपल्याकडून मुक्त कर्तव्य अपेक्षित आहे, तरी मानसिक दौर्बल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पाडू शकत नव्हता. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराविषयी विचारणा करीत होता. तो श्रीकृष्णांचे शिष्यत्व पत्करण्यास सिद्ध होता. त्याला मित्रत्वाची बोलणी थांबवायची आहेत. गुरु आणि शिष्य यांच्यामधील संभाषण अत्यंत गंभीर असते आणि म्हणून मान्यताप्राप्त आध्यात्मिक गुरुसमोर अर्जुनाला गांभीर्याने बोलावयाचे होते. यास्तव भगवद्गीतेतील ज्ञानाचे श्रीकृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे. अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे गीतेमध्ये सांगण्यात आले आहे. तरी सुद्धा मूर्ख सांसारिक विद्वान म्हणतात की मनुष्याने श्रीकृष्णांना एक व्यक्ती म्हणून शरण जाण्याची आवश्यकता नाही, तर श्रीकृष्णांमधील आजन्मा तत्वाला शरण जाणे आवश्यक आहे. श्रीकृष्णांच्या आंतरिक आणि बाह्य स्वरूपांमध्ये
काहीही भेद नाही. जो हे सत्य जाणत नाही त्याने भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न केला तरी तो महामूर्खच होय. धन्यवाद. हरे कृष्णा.